म्हणजे आपल्या तुमच्या ऊसातनं जर 12 किलो 120 किलो साखर निघाली टनातनं, तर त्यांची साखर 130 किलो निघते. 10 ते 12 किलो साखर जास्त निघते, जाऊन बघा. तरी त्यांचा भाव आपल्यापेक्षा कमी आहे. त्याकरता काही जण म्हणतील माझी शेवटची निवडणूक आहे, तुम्ही एवढं तरी आम्हाला मदत करा. हा तुमचा प्रपंचाचा प्रश्न आहे. कुणाची शेवटची कोणाची पहिली हा प्रश्न नाहीये. त्या संदर्भामध्ये 4 पॅनल उभे आहेत. आमच्या पॅनलचा नीलकंठेश्वरचा चेअरमन घे बर का. दुसऱ्या तीन पॅनलनी डिक्लेअर करावं त्यांचा चेअरमन कोण आहे सांगा ना. कळलं पाहिजे लोकांना. जसं गावच्या सरपंचाच्या वर गावचा विकास अवलंबून असतो की नाही, त्या आमदारावर माझ्या तालुक्याचा विकास अवलंबून असतो. तसं कुठल्याही संस्थेत, आता मनोज तुपे इथं बसले, त्यांच्या संस्थेचे ते प्रमुख आहेत, त्यांच्या त्या डेअरी बोलण्या चालण्यावर त्यांच्या कामकाजावर तुम्हाला दुधाचा भाव मिळत असतो का नसतो. त्यामुळं इथं नीलकंठेश्वरचं चेअरमन ही बाब आहे. तसं बाकीच्या 3 काय ते पॅनल त्याचे चेअरमन ते कळलं पाहिजे. ते काय बोलतच नाही. निवडणूक झाल्यावर बघू, अर्धी निवडणूक झाल्यावर काय बघू, असं. त्या संदर्भामध्ये जसं देशाच्या मध्ये एनडीए सांगत होतं की देशात तुम्ही खासदार निवडून द्या, आमचे पंतप्रधान मोदी साहेब, तसं महायुतीचं पॅनल आमदार निवडून देत असताना ज्यांच्या जास्त जागा येईल त्यांचा मुख्यमंत्री, भाजपच्या जागा जास्त आल्या भाजपचा मुख्यमंत्री झाला. 2 नंबर 3 नंबरच्या जागा शिवसेना राष्ट्रवादीच्या आल्या त्यांचा उपमुख्यमंत्री झाला. बरोबर ना. तशा पद्धतीनं आपल्या कारखान्याचा 5 वर्षाचा कारभार हा कोण हिमतीनं मजबूतीनं करू शकतो, कुणाच्या मध्ये तो दम आहे, कुणामध्ये तेवढी ताकद आहे, हे आपणच सुज्ञ मतदार म्हणून लक्षामध्ये घ्या आणि त्याचा नीट विचार करा. त्यामध्ये खर तर वय झाल्यावर माणसाने कुठेतरी थांबायचं असतं. तुम्ही 85 वय झालं तरी थांबायलाच तयार नाही. तुम्हाला तब्येत साथ देत नाही. तुम्ही पायजमा आता सोडला आणि लुंगीवर आला. लुंगीवर का आला? काहीतरी तुम्हाला त्रास आहे म्हणून आला. मग शरीर प्रकृती आमची आता माळेगावचे सध्याचे चेअरमन केशवराव जगताप आहेत, त्यांनी मला सांगितलं की दादा मला आता काही तब्येतीच्या अडचणी आहेत, मला तेवढा वेळ देता येत नाही, मला पथ्य पाळावं लागतं, जेवण मला घरचंच घ्यावं लागतं. अशा काही इथेही बसणाऱ्यांचे काही पथ्य बिथ्य असू शकतात. वयोमानाप्रमाणे शरीर थकत असतं. जो तुमचा 20ला काम करण्याचा उत्साह असतो, 30ला 40ला तो उतार वयामध्ये राहत नाही. हे जगाचीच रीत आहे. वडीलधाऱ्यांचा आपल्याला आदर केला पाहिजे. आपण वडीलधाऱ्यांच्या पुढे नतमस्तक होतो, त्यांचा आशीर्वाद घेतो. पण वडीलधाऱ्यांनी पण पुढच्यांच्या हातामध्ये कारभार दिला पाहिजे ना. ते जर चांगले करत असतील त्यांच्यापेक्षा त्यामुळं माझी इथं उपस्थित असणाऱ्या सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की आम्ही तुम्हाला भाव चांगला देऊ, तारीखवार ऊस घेऊन जाऊ, कुठेही पार्सलिटी होणार नाही, कुठेही दावा उजवं केलं जाणार नाही. भरतीच्या वेळेस पण नीटपणे काम केलं जाईल आणि कारखान्याचा 1 रुपया देखील वायफळ खर्च होऊ दिला जाणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा.